म्हटलं इन्कम सोर्स ही कुठं आहे काय नाही. आम्हाला सांगितलं खरं खरं समजा गोष्टी. आपल्या घरी कारखाना आहे, दिवसाला कोटभर रुपये आपल्याला येतात कारखाने कोंड, नंतर बाकीचं प्लॅन आहे तर समजा. तर मामाला खूप जास्त भारी वाटलं. मामा काय म्हणतात या गोष्टीवर तुम्ही? मी जाम झाला काय हायवे जाम व्हायला लागला रे, नुकताच रस्त्याला आलोय नुकताच. साला ये मुसीबत पूरी दुनिया की हमारे ही पीछे क्यों पड़ी है समझ नहीं आता अबे. सायकलचा पायडल निघून पडला, एवढं मोठं मोठं तर लागलं तर या वाई कोण म्हणलं रे लडाखची फिलिंग महाराष्ट्रामध्ये घ्यायला येत नाही? अरे समधी घ्यायला ते बघा. या हे हा ओळखलं ह्यांना ओळखलं. क्वालिटी एक नंबर आहे कल्ली. मी पहिल्यांदा असं मिसळ बघतो याच्यातमध्ये मला चिकीच पाकिट मिळालं खायला. नाहीतर कधी असं मिळत नाही कुठं तुला एवढं परशी घेतो. हे आमच्या पुढचं निघलं. मिसळ आलेली सध्याला. वा अरे वा काय भाजी रा मिसळला. वा मला चॉकलेटच्या नावाखाली मला येडं बनवलं. थांब रे, चॉकलेट म्हणली होती हे तर भजी दिली ती मला ह्यातमध्ये. सकाळचा नाश्ता मला तर अजिबातला अंड्याची पोळीच आहे. बेसनाची पोळी आहे का? मला लय आवडते चुलीवर. तर आजचा रस्ता पण काय माझ्या जीवनासारखाच आहे. चढ उतार चढ उतार चढ उतार. टाईम झाला या 5 वाजले लगभग आणि मी करतोय 3:30 वाजल्यापासून एडिटिंग आपल्या सरसेनापती एस जी कंकी यांच्या ब्लॉगची. तर ही बघा अजून एडिटिंग चालू आहे. 3:30 वाजल्यापासून एडिटिंग करतोय. बस अजून चालू आहे. काय लागा हे पण कॅमेराला काय झालं काय माहिती. दुसरा कॅमेरा आहे ते पण बंद पडला आहे माझा आणि हे कॅमेरावर माहीत नाही काय झालं ती. बरं ती समजावू द्या. एडिटिंग करतो या रात्रीच्याला काय लक्ष दिलं नाही. ही आपला कॅमेरा बंद आहे मोठा आहे ती. तर काल रात्री अशा ह्या ठिकाणी टेंट लावला होता. हे घर बघून आपले फॉलोअर भाऊचं घर आहे आणि सध्याला करोंजी गाव ही इकडल्या साईडला आहे. मी करोंजीच्या मध्ये आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या आज आपल्याला काय पण करून आज आपल्याला भोरला पोचायचं आहे. भोरला आणि भोरमधनं शिरवळमधनं मग सातारा. आणि इथं टेंट लावलेला काल रात्री मी ह्या घरी. तेव्हा सायकल लावली आहे. ओरकायचं आहे. मॅच काल रात्री पोरांना सांगितलं होतं. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. पोरं होती माझ्या क्रिकेट खेळलेलो तिकडे ग्राउंडकडं. मग ती पोरांना सकाळमध्ये पोरांना मी सांगितलं होतं ना तेव्हा सकाळी या 7 वाजता आपल्याला आंघोळीला जायचं आहे पवायला. कारण खाली नदी ना लय मोठी. तर पवा जायचं म्हटलं होतं. अजून तर कोणीच नाही ते आले. मी सुटलो या 3:30 वाजल्यापासून एडिटिंग करतोय. 3:30 वाजल्यापासून एडिटिंग चालूच आहे माझी. आणि झाली आताशी एडिटिंग झाली. थंबनेल बनवला, पोस्ट केल्या. मग रात्रीच्या 2 वाजता माझा व्हिडिओ पोस्ट झाला. ॲटोमॅटिक रात्री 2 वाजता व्हिडिओ पोस्ट झाला आहे इंस्टाग्रामला. मला माहीत नव्हतं नेट चालू या. रात्री व्हिडिओ अपलोड लावला गेलाच नाही. मोबाईल जात राहिला. झोप लागली. लवकर झोपलो. काल लय थकून आलो होतो मी. यासाजी कंक्यांचा वाडा बघून आलो ना त्यामुळं. आणि रात्रीला 2 वाजताच इंस्टाग्रामला व्हिडिओ पोस्ट पण झाला. आणि बघतोय पोरांची वाट. जशी पोरं येतील तसं आंघोळीला जाऊ आणि त्यानंतर ना मग माघारी येऊन टेंट काढून निघू. इथनंच नाश्ता करू आणि निघू. असंच जायचं आपल्याला तिकडं. टेंट काढलेलं आहे. सायकल तिकडे लावली. आम्ही निघालोय पवायला. तर चला जाऊ धरणावर आता मस्त मध्ये पोहून येऊ. त्याशिवाय अंग जरा थोडं मोकळं व्हायचं नाही. अरे साबण घ्यायची राहिली. अरे तिकडलं कोपऱ्यात साबण आहे. थांब साबण घेऊन आलो. कुठे निघालो तोंड उचलून. भावांनो लय जास्त भारी वाटतंय. ओके भावांनो, हर हर महादेव, हर हर महादेव. लयच भारी वाटतंय भावांनो. काय सांगायचंय. सकाळ पाहुण्याचा जी व्यायाम आहे का नाही ती व्यायाम लय भारी. तो ओके दोस्तों, अभी हमारा आंघोल करके हो गया है और अभी हम घर की तरफ रवाना हो गए यहाँ से. बस 5 मिनट के अंदर घर पे हम पहुँच जाएंगे और फिर वहाँ पे हम खाएंगे थोड़ा बहुत खाना और फिर वहाँ से नाश्ता करके निकलेंगे हमारे आगे की सैर के लिए.
तिकडला रास्ता आहे उस रास्ते हमको भी जाना आहे. तर चला जाऊया. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून घ्या. लय भारी वाटलं आज आंघोळ करून, एवढं भारी वाटलं का नाही ह्यातमध्ये पाहून. आज आपला कॅमेरा गोप्रो नाही त्यामुळे क्वालिटी थोडी लो आहे, तरी पण तुम्ही धिंगाणा करून टाकताय मला चांगलं माहिती आहे. तर चला ह्या रस्त्यानं आपलं आगमन होतंय वर. मी समजा रेडी झालेलो एकदम मस्त मध्ये. आता नाश्ता करायचा आपल्या फॉलोअर भाऊच्या घरी जाऊन. आणि इकडल्या भागामध्ये बघतोय समजा इळूच आहेत नुसतं इळू. बघा इळूची शेती इकडल्या भागात जास्त आहे. आता जाऊन नाश्ता करतो ह्या घरी आणि नंतर ना मग आपण ह्या रोडनं वर निघू. आधी पाणी, गावची परंपरा. पाहुण्या माणसाला पाणी. कोराच्या एकदम मस्त असतो शरीरासाठी चहा पितो. तेव्हा मग काय चाललंय? तुम्ही केव्हापासून व्हिडिओ बघताय माझं? मी बरेच दिवस झालो व्हिडिओ बघतो तुमचा. काल अचानक बघितला. त्याला अचानकच मी रस्त्याने चाललो तुम्ही भाऊनं बघितलं हात केला. मग मला नेटवर्क आलं, मी घराच्या पाठीमागे जाऊन थोडं पुढं थांबलो. तर भाऊ आलं माझ्या मागनं. मला थांबायला पण जागा पाहिजे होती. थांबलो इथंच, जेवण पण नव्हतं. मग इथं जेवण ही केलं रात्रीच्या त्यांच्या घरीच. आणि आता मला सकाळ सकाळ आंघोळ करून आता निघायचं पुढं. एकदम मस्त मध्ये नाश्ता करतो, चहा पिऊन निघतो पुढं. सकाळ सकाळचा नाश्ता मला तर आधी वाटलं अंड्याची पोळीच आहे. बेसनाची पोळी आहे का? मला लय आवडते. चुलीवर मी घरी आवडून खातो. बेसनाची पोळी मी आज बऱ्याच खायला. चुलीवली भाकरी एकदम. मध्ये जेवण झालेलं आहे. आता पुढच्या दौऱ्याला निघायचं आहे. किती 9:30 वाजले असले की 9:30 बरोबर 9:30 झालते. आता निघायचं आहे. चला निघू. हे जाऊ का रे भाऊंना? चला सायकल एकदम रेडी माझी. आता कॅमेरा लावून निघतो आता. अरे महादेव आयम भाऊच्या नावानं सांग भलं. आणि चला भोरच्या दिशेने फोटोवाडी. इकडे दिसतोय रस्ता, ही 2 रस्ते तर किती असेल खाल्ला. कॉकलेट उतारले आता त्यामुळं काय रस्त्या समजा नाही. समजा रस्त्यावर बगदर मसली समजी. आता रस्ता बरोबर आहे. चला हे समोरचा घाट दिसतोय का? हे मला समजा मोठा पार करायचा आता. आणि एवढी हिंमत आहे माझ्यामध्ये बरं का सांगतो मला. रस्ता थोडा कच्चा आहे पण काय अडचण नाही, चालून जातो या. बिया फक्त एकच आहे. सायकलचं 2 स्पोक तुटलंय, बाकीचं अजून स्पोक तुटलं म्हणजे झालं. चला सकाळ सकाळ एका फॉलोअर बसू दर्शन झालं. हां गाव कुठलं आहे? हे कुठलं गाव? मळे. ही मळे आहे काय? आणि ह्याच्या पुढे येणार त्याच्या पुढं कुरुंजी. ओके. आता सध्याला मी मळेमध्ये आहे आणि आता मी पुढल्या गावात. कुरुंजी किती लांब आहेत ना? DJ ॲक्शन 5 प्रोनं शूटिंग काढतो सध्याला. राहू नाही मला हो. मस्त मी ही कॅमेरा चालवते, आपला गोप्रो चालवतोय मी. पण तरी पण म्हणलं एकदा बघावं म्हणलं शूटिंग काढून कशी निघते कशी नाही काय एकदा बघावं म्हणलं. ही कॅमेरा एकदम गार असल्यावर एकदम चांगला चालतोय. पण जसा गरम होतो ना ही कॅमेरा आपलं काम करणं सोडून त्याचा प्रोसेसर हार्ड ढिला पडतो. प्रोसेसर ढिला. आता ह्या रस्त्यानं मला सरळ जायचं या. आणि असं काहीतरी निघालोय. आता सीन ह्यानं घेतला होता. बघू आता ही कॅमेरा केव्हापर्यंत काम करतोय मला बघायचा या. आजचा रस्ता पण काय माझ्या जीवनासारखाच आहे. चढ उतार चढ उतार चढ उतार. म्हणजे रिअल जीवनामध्ये कसं चढ येतो डाऊन येतो, चढ येतो डाऊन येतो, तर तसंच हे पण रस्त्याला आहे. चढ उतार रस्ता पूर्णपणे भरलेला आहे. आणि आता जायचं आहे मला. ही मोठा चढ आहे ना, ती पार करत आलेलो आहे मी. चला बघू ह्या DJ केव्हापर्यंत चालतोय बघू. खतरनाकमध्ये चढ लागलेला आहे मला असं त्याला. इथं बघा हे बघा म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम बघितला आहे. सायकलचा गाळा गेला आहे पूर्णपणे कामात. आता ही गाळा बदलायला लागेल मला. 17मध्ये जसं जाईल का नाही तसं सायकली चालून एकदा समजा मला काम करून घ्यायचं या. मुंबईमध्ये लास्ट काम केलं होतं आपण सायकल समजा 2,500 रुपये आसपास. 2700 रुपये आपलं मुंबईमध्ये गेलं. आता त्यानंतर साताऱ्यामध्ये गेल्यानंतर 500 रुपये घालून सायकल फिरवून टाकाटाक करायची. स्पोक पण तुटलेत सायकलचं. आता थोडा नॉर्मल प्लेन रोड लागला आहे. तर ह्याच रस्त्यानं जायचा प्लॅन आहे. आता समजा रस्त्यामध्ये आपल्याला एक आपल्या फॉलोअर भाऊची गाडी भेटलेली आहे. आणि पाण्याची जरा थोडी कमतरता होती. तर दादा म्हणले देतो पाणी, काही अडचण नाही. दादा आपलं नाव? राजेश जाधव. कुठला आहे आपण? पुण्यात आहे दादा. इकडे कुठं त्या रेसमध्ये तुम्ही? हां. ओके ठीक आहे.
दादानं अख्खा चॉकलेटचा बॉक्स दिलाय राव अख्खा एवढा मोठा. ही बघा हे बघा अवघड इकडे असू द्या काय अडचण नाही. त्यातमध्ये काय येतं एवढा मोठा बॉक्स भेटला या चॉकलेटचा. काय आहे यातमध्ये? अरे बॉम्ब तर नाही यातमध्ये अरे बापरे यार. थांबा काय आहे बघू बघ कशी चॉकलेट आहे बघू द्या मला पण जरा थोडी थांबा. जरा हम भी देखे इसमें कौन सी है चॉकलेट. ए मला चॉकलेटच्या नावाखाली मला येडं बनवलं. थांब रे. चॉकलेट म्हणली होती हे तर भजी दिली ती मला ह्यातमध्ये. हे काय खरं असलं? अच्छा तर नुसतं वरनं चॉकलेट दिसतं या. केळीचं चिप्स आहे आणि बन आहे थोडा. नंतर ना धपाटी म्हणतो मी ह्याला त्यानंतर ना शेंगदाण्याचे लाडू 2. मी म्हणतो चॉकलेट आहे यातमध्ये यार जाऊ द्या असू द्या. चला चला भावांनो सध्या क्रिकेट खेळतो या. ए टाका बॉल. फिक्स. अरे अरे वा. अगं बाय 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 माझ्या दुधात नाही पाणी. कशी हसती बघा एकदा काय बघा इथं कशी हसती या. क्रिकेटच्या ग्राउंडवर सध्या क्रिकेट खेळत होतो त्यावेळेस या इथल्या गावामधले काही मंडळी आली या. अचानकच आली मला काय माहीत नव्हतं आणि म्हणले थोडा काय टोपे टावल काय असा हारण गमजा देऊन थोडा नॉर्मल सत्कार गावठी लोकांकडं असं. चला इधर कॅमेरा बार खेळ. धन्यवाद मनापासून. ओके या ना सगळी गपत. अयो काय बेकारी झाली रे आता इतक्यात. आता एक गाडी गेली ती मायापासून पाठीमागं बेकारमध्ये एकदम साप गेला पायात ना एकदम बेकार. 5G नेटवर्क आलं आहे 5G नेटवर्क 5G. त्यामुळं आत्ता इतक्यात व्हिडिओ एडिटिंग केला लगेच अपलोड लावतो या. त्यानंतर 5G नेटवर्क आलं ही बघा बघा. व्हिडिओ लगेच अपलोड करतो आहे. शॉर्ट व्हिडिओ एका मिनिटाच्या आतमध्ये लगेच अपलोड करून टाकणार नाही कारण की टाकायचं आहे लगेच टाकतो. नेटवर्क आलं हो 2 दिवसानंतर 5G नेटवर्क आलं आहे त्यामुळे लगेच टाकतो. ही बघा लगेच लावला आहे काय अपलोडला. मेहनत आहे रे भाऊ मेहनत आहे माझी. मेहनत लई वेगळी समजांपेक्षा जास्त वेगळी मेहनत आहे माझी. हां हॉटेलला गेलता तुम्ही आणि ते बघा ते तुम्ही म्हणलं होतं ते नाणं भेटले. हां ते हिडो होता तो बघितलेला. हा किती वय? मी बघितलेला. काय बोलतोय तो बघितलेला? मी पण बघितला होता. किती वय आहे तुझं? नाही मी 6वीला आता. 6वीला आहे. हा बर. तुमची सायकल त्यांना चालवली होती आणि तुम्ही गाडी. हा वाह 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 काय सीन आहे हो. काय सीन दिसतोय बघितला का तुम्ही. हिरवा गार समुद्र असं वाटतंय पळून जावं असं वाटतंय जाऊन पवलं पाहिजे. वा 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 वा. अरे समोरच्या साईडला बघितलं का तुम्ही किती भारी नजारा आहे. अरे नदी आहे साईडला माझ्या नदी आहे साईडला माझ्या रे. मित्रांनो आपण आपली सायकल घेऊन पोहोचलेलो. ही जी माझ्या पाठीमागचं धरण बघताना ह्या धरणाचं नाव आहे यसाजी कंक जलाशय. तर ह्या ठिकाणी आपण आपली सायकल घेऊन आलेलो आहे आणि आता ह्याच रस्त्याने मला सरळ जायचं या. पूर्ण जे रस्ता नाही जेवढा बी रस्ता आहे का नाही तेवढा समजा रस्त्यानं मी सायकल घेऊन ह्या नदीच्या किनाऱ्यानं आलो आहे. पूर्ण जी नदी दिसते नाही ह्या नदीच्या ह्या धरणाच्या कडेकडनं सायकल घेऊन आलो इथून तिथून. काल दुपारपासून जी लागलो ह्या धरणाच्या कडेला ते अजून लांबपर्यंत म्हणजे अजून 30 किलोमीटर म्हणजे लगभग 24 तास मी ह्या धरणाच्या कडेनं चाललेलो आहे. आणि आता पुढे एक मिसळचं दुकान आहे मस्तमध्ये मिसळ खाऊ जायची जास्त भूक लागली आहे. तर चला जाऊ आपली सायकल घेऊन. सायकलचा का आज एक प्रॉब्लेम झाला आहे मोठा सांगतो तुम्हाला काय आहे ती. ही पांडील आहे का नाही ही लोच झाला आहे. बरं ह्याचा आता नट मिळणार नाही मला. हे अख्खा पांडीला बदलायला लागणार नाही. हे अख्खा पांडीला बदलायचं आहे कारण ह्याला जी आहे ना ह्याला आतमध्ये प्ले पडला आहे. तर आता बघू आता बोरमध्ये गेल्यानंतरच बदलायला लागेल मला वाटतंय. बोरमध्ये संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईन. बोरच्या थोडं पाठीमागे आज मुक्काम करायचं आपल्याला आज. लय जास्त भारी वाटतंय आज. वातावरण एकदम फ्रेश आहे. 2-3 दिवस झालं खूप जास्त भारी वातावरण आहे. आणि असा ब्लॉग करायला मजा येते ज्यावेळेस माझ्या हातामध्ये जेव्हा DJIचा कॅमेरा असतो ना चालू त्यावेळेस ब्लॉगिंग करायची जी मजा आहे ना ती खरंच खूप जास्त वेगळी असते.
आज इलेक्शनचं टायमिंग आहे ना, तर त्यामुळं मला बरेच जण आज म्हणले चला आमच्या गावामध्ये या, तुम्ही आमच्या गावामध्ये या. मी जातो काय वेळेस मला बोलवल्यानंतर ना, पण आज इलेक्शन आहे, आज वोटिंग आहे. तर त्यामुळं आज मला कुठंच मला जर कोणी बोललं तर मी नाही जाऊ शकत. कारण की आज कसं आहे, आज कोणी काय करेल काय नाही काय सांगता येत नाही, कसं काय होतं ना आजकाल. मी ऐकून बाबा इलेक्शनमध्ये भांडणं ही थोडीफार होते ती. तर त्यामुळे भाऊ आपल्याला त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही भांडणांमध्ये. त्यामुळं आपण कसं आहे, आपला समुद्र आणि आपण ला 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 ला. मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं या, मस्त. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि 2 लाख सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करून टाका. कारण की 2 लाख सबस्क्रायबरच्या लय जवळ आहे हो आपण. मला मागाच्या पाकिटामध्ये ना ही दिलेलं आहे बघा, दापाटी ती बारकी ह्यातमध्ये होती. मस्त आहे. पण आता सरळच असं जायचं आहे मला. मी आताच पाठीमागे एक गाव पार केलं आहे, वाडाने का असं काहीतरी गाव होतं. हे गाव पार करून पुढल्या दिशेने निघालेलो आहे. आता असंच मला जायचं तेव्हा ही, आणि ती मला पुढला डोंगर असं उतरायचा. म्हणजे आता हे नॉर्मल चढ आहे मला असाच, आणि ते उतरायचं आहे. आणि ह्याच्या पडल्या साईडला मला पुढे उतार असताना नॉर्मल थोडा चढ आहे आपल्याला. आणि समधी आणि जेवढी पण दिसते ना ह्या डोंगरावर समधी आणि समधी नुसती सुपारीची झाड आहे ती. बगल तेवढी सुपारीची झाड आहेत नुसती. हो का, बगल तेवढं डोंगरावर नुसती सुपारी झाड आहे ती. आणि नुसतं वाळवंट आहे. कुठल्या दुनियेत आलो असं वाटतं, वेगळ्याच दुनियेत आलो कुठल्या, असं वाटायला लागले. तर भावांनो पुढल्या साईडला हॉटेल लागेल आपल्याला 2 किलोमीटर नंतर. तिथं आपण मस्तमध्ये मिसळ खावलंय, भूक लागली मला आता. काही हे वाकांबे गावामध्ये पोहोचलेलो सध्याला. आणि सकाळ दर नाही दुसरं दुकान लागलेलं आहे मला. आणि ह्या इथं आल्यानंतर आपलं फॉलोअर भेटलं आपलं, त्यांची गाडी तिकडे पाठीमागं. आणि त्यांना दिलं श्रीखंड घेऊन. एक श्रीखंड घेतला. आता पुढल्या दिशेने निघायचं आहे. 2 किलोमीटरवर नंतर आपलं मिसळचं दुकान आहे. मस्त मिसळ खायची, जाम भूक लागलेली आहे. तर चला जाऊ, मस्त खा लो भैया खा लो. तुम्ही चेक केला लालपरी थांबवून आला या तिकडे. गणेश भानवसे. हो बरोबर नाव माहिती राहतो मला माझं करेक्ट. पहिल्यांदा फॉलोअर बघितलंय मी असं. जर माझं डायरेक्ट क्लिअर कटमध्ये नाव सांगितलं एकदम करेक्ट. कुठं निघाली आपली गाडी? वाडाना ड्युटीला आहे. होय. अजून इथनं भोर किती लांब आहे? भोर इथून आता एक 15 किलोमीटर. फक्त भोर 15 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि आज भावांनो जिंदगीत पहिल्यांदा लाल परी थांबलेली भावांनो माझ्यासाठी खास. आणि पूर्ण मोकळी या, पण थांबली या. खूप जास्त भारी वाटतंय. लाल परी थांबली आज आपल्यापाशी. काहीतरी वाजते गाडीत लाईनर. ओके कुठला तुम्ही? कुरडू. अरे फक्त 15 किलोमीटर, 10 किलोमीटर, फक्त 10 किलोमीटर जवळच आहे आम्ही. आणि लाल परी थांबवली समोर आपल्याला भेटण्यासाठी. खरंच खूप जास्त भारी वाटतं या. रेडबुल चावत नाही ना? काय नाव आहे बाबा? ओय मी एक व्हिडिओ बघित होता. एक दोन कोणतरी होतं, ऍक्सिडेंट केलं त्या माणसानं. आणि गाडीत बसलेला त्या पडल्या साईडला कुत्र होतं. दरवाजा समजा मोडला होता गाडीचा. माणसं तर एकडून लय होती, पण पिटबुल असल्यामुळे माणूस हातच लावत लावत. एवढं डेंजर कुत्र आहे का नाही बाबा? लय डेंजर आहे. आपली मिसळ आलेली सध्याला. वा अरे वा काय भाजी रा मिसळला. वा आणि समोरचं एक दृश्य बघितलं ना, समोर साईडला पूर्णपणे ही धरण आहे आणि शेजारी खातोय मिसळ. वा ही बाय वा. नाही आता काय झालं काय वा बघू द्या काय क्वालिटी आहे. थोडा काही पडला मला. क्वालिटी एक नंबर आहे कल्ली. मी पहिल्यांदा असं मिसळ बघतोय त्यातमध्ये मला चिकीच पाकिट मिळालं आहे खायला. नाहीतर कधी असं मिळत नाही कुठं तुला एवढं. एकदा एवढा कांदा टाकला का नाही, कांदा टाकल्यावर लय बाहेर लागतं बघा. असं द्यायचं असं. वा समोरचं दृश्य एक नंबर आहे. त्यातमध्ये मिसळ एक नंबर आहे. टेस्ट एक नंबर आहे. वा
मिस्टर बोलला काका म्हणते तर तुम्ही पैसे देऊ नका अजिबात मामा देऊ द्या राव असं द्या देऊ द्या की पैसे घ्यायला झालं ते बारकी पाणी फुडल्या बर्चन घेऊ नका ह्या बर्चन पुढल्या वर्षी घेतो हे आमच्या पुढचं निघलं आल्याबद्दल तुमच्या आभार. नाही नाही असं द्या धन्यवाद. हात तोडा. नाही असं द्या धन्यवाद खूप जास्त मी पहिल्यांदा मिसळमध्ये बघितली मला कोणतरी चक्की दिली नाही क्वालिटी आहे बरं का क्वालिटी आहे ना. नाही क्वालिटी चांगली आहे, लय भारी झाली तालुका बोर जिल्हा पुणे. ओके 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 कोरड मसवली. आता हे रोड राजगडला कडे जातो नाही आला तर नक्कीच यामध्ये राजगड हॉटेल म्हणून नाही एकच आहे एवढं एक नंबर आहे मिसळ वडापाव तर एक नंबर आहे रस्ता आहे दोन काय वाटतंय असं काय राजस्थान काढल्या साईडला आल्यावर कसं वाटतं एकदम बंजर मोकळं असं वाटायला लागलं जरा थोडं असं द्या हे तर आहे बघा हे हॉटेल आणि आले तर नक्कीच या चला आता मी निघतो पुढं एकदम मस्त मध्ये कारण की मला झाला आहे उशीर पुढल्या साईडला जाऊन अजून फुलं नियोजन लावायचे समजा तुमच्या गाणं भावाला पैसा लागत नाही भाऊ कुठं हॉटेलवर जेवण करायला अजिबात लागत नाही लईच भारी वाटतं या मस्त मिसळ खाऊन सल्ला तुमचा गणेश भाऊ निघालाय भोर काढल्या साईडला अयो डेकर आया आया वा 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 काय लोकेशन दिसतंय राव आज एक नंबर लोकेशन आहे नाही 2 नंबर म्हणलं तरी जाऊन जाईल लँग्वेज प्रॉब्लेम इंग्लिश नॉट इंग्लिश कॅनेडियन ओके त्याची मजा बघा कशी घेतोय आता you come is skip road ह्याची मजा बघा कशी करतोय ह्यांना म्हणला मी कॅनडातला आहे आणि मला कॅनेडियन भाषा जमते फक्त सांगितलं ह्यांना मी Why bro, a problem? ट्रान्सलेट आहे मी ट्रान्सलेट No translate. Are you being so Why do you so Why? आय नॉट अंडरस्टँड Why should you me ho? This road? Yeah. You should me ho yeah. Why should you? Here hi you should me. Hey ho you ma. Yo hello you. Why? आम्ही तुम्हाला इन्स्टाला बघितलं Yo how you ya? त्याच्यात माझं बघा साहेब पण नाही बघितले पण ते अहो तुम्ही मराठी बोलता आम्हाला माहिती ओळखलं ह्यांना ओळखलं यांची जाम मजा घेतली दोघांची जाम मजा घेतली ह्यांना म्हणलं कॅनडात नाव आलोय म्हणलं कॅनडी भाषा बोला मला जमत नाही ह्यांना जाम फसवलं ब्लॉग चालू आहे का तुमचा मग ब्लॉग झाला असतो राव कायम कंटिन्यू रात्र दिवसा आता कुठे जाणार तुम्ही या हो या आता नाही कोण म्हणलं रे लडाखची फिलिंग महाराष्ट्रामध्ये घ्यायला येत नाही अरे समधी घ्यायला ते ही बघा का नुसतं वाळवंट आहे असं वाटतंय का नाही मी खरं लडाखमध्ये आलो असं वाटायला लागलंय मला ही बघा का तुम्ही खरंच वाटायला लागलं लडाखमध्ये आलोय मी डेंजर काम आहे रावलंय जास्त डोंगरावचं तेव्हा असंच जायचं तेव्हा तिकडलं तेव्हा ती गाडी बघली तेव्हा लांब न दिसते तेव्हा गाडी आली आता तिकडे जायचं आपल्याला पांडेल निघला इतकं मोठं चढ लागतं टेन्शन आलं या पण हो मला ना एक डायलॉग याद आला लय मोठा चला ये मुसीबत पूरी दुनिया की हमारे हे पीछे क्यों पड़ी है समज नाही आता बे सायकलचा पांडल निघून पडला एवढं मोठं चढ लागलं तर या ह्याला पडलाय प्ले उद्या त्याला मला काय पण करून पांडल बदलल्याशिवाय मार्ग नाही सायकल चालणार नाही माझी कारण की ह्याला प्ले लागलाय पडा इकडे 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 ही बघा ही बघा हा सायकलचा पांडेल निघावा आणि ही 5वी वेळेस आहे बरं का सायकलचा पांडेल निघायची 5वी वेळेस आता ह्याला पडलाय पूर्णपणे प्ले हाय काय बघा ह्याला प्ले पडलाय आता हे बोरशिवाय काय नीट होणार नाही बेकारी लय माझी तर बघल तेव्हा बेकारी असतील त्यातमध्ये फॉलोअर्स एवढं थांबते का नाही असते ना आपलं भाऊ ओके आता कसं तरी फिटिंग करतो माझ्यापाशी पाना पण नाही काहीच नाही ह्याला आवळायला म्हणजे पानाच नाही मग मी हातानं टाईट करतो सकाळ हात काळ्या भंगार पडल्या त्या नुसतं हातानं असं थोडं आवळतो या आणि अजून गाठ तर लय मोठं आहे मामा सायकलचा पांडेल निघला सायकलीचा दाखवलं तिकडे ना आता काय करता आता कसं काय निघला असं आता का सांगते काय तुम्हाला आयडिया घातली काय नाही
म्हणा मी मात्र माणसाला असली आयडिया तुम्ही सायकल चालवली का? आम्ही शिकलो नाही आम्हाला सायकल चालवता येईल तर आम्ही काय आयडिया देऊ जाऊ द्या असू द्या. मी आता कसं तरी आवडतो. मामा म्हणताय त्याला माहित नाही कुठं बसवायचं, आम्हाला काय करते त्यातलं. मामा पण जाम चालू इथं, पण असू द्या. मामा समजा व्हिडिओ बघते बरं का, खोटं बोलत नाही. समजा व्हिडिओ बघते. मामा कुठला व्हिडिओ बघितला? तोरणा राजगड किल्ला ती पोलीसवाली आली की राजगड हॉटेलला तुम्हाला जेवण राईट. मामानं युट्यूबला बघितलं ना, युट्यूबला मामा समजा व्हिडिओ बघतात खरंच बरं का. त्यामुळे मग तू सबस्क्राईब करा. मामासारखं तुम्ही पण मला भेट चला ना असं ब्लॉगमध्ये याचाल, त्यामुळे सबस्क्राईब करा. मामा सांगा, फॉलो करा म्हणाव. हा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. करून टाका चला. तर मित्रांनो, मला रस्त्याकडे इथं मामा भेटले तर या मामा मला तर आधी येऊन म्हणलं की काय कुठं आहे, काय हिंदी मराठी येतं म्हणलं. हो येतं म्हणलं मराठी. तर खूप जास्त कसं वाटतं मामा भेटून? एकदम छान, भारी वाटतं या. हा जे तुमची संकल्पना आहे ना हां ती एकदम उत्तम. ओके. तर मामाचं असं म्हणणं होतं का नाही भावांनो की बाबा तुम्हाला किती फिरायचं आहे? मी मला सांगितलं बाबा हो मला फिरायचं आहे पूर्ण 195 आपला पूर्ण देश फिरायचं आहे. तर मामांना विचारलं की कुठला आहे? म्हणलं आहे सोलापूर जिल्ह्यातला. मामाने विचारलं इन्कम सोर्स ही कुठं आहे काय नाही? मामाला सांगितलं खरं खरं समजा गोष्टी. आपल्या घरी कारखाना आहे, दिवसाला कोटभर रुपये आपल्याला येतात कारखाने कोंड, नंतर बाकीचं प्लॅन आहे तर समजा. तर मामाला खूप जास्त भारी वाटलं. मामा काय म्हणतात या गोष्टीवर तुम्ही? मी फिरतोय अजून सुद्धा, तर तुमचं काय म्हणणं येतं आहे? काय कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान. भारी वाटतंय ना? जन्माला आल्यानंतर अख्खं जग बघायचं. राईट. सगळं जाताना वर आपण जाणार आहे, हा. पण आपण जन्माला आल्यानंतर आपण पृथ्वीच पाहिली नाही, फक्त गावच पाहिलं तर काय जीवनात मजा? काहीच नाही. काहीच नाही मजा. काहीच नाही, काहीच पण नाही. अख्खं जग बघायला मिळतंय. ओके. केवढा पुण्यवान आहे. बरोबर. तेव्हा थांबली गाडी, तेव्हा ओळखते. अच्छा. नमस्कार. ओके. नाही तिची मामा होतं का नाही, तेव्हा म्हणलं मी असं पटवून दिलं का नाही, माझा लय मोठा कारखाना आहे ही. मामांना विचारलं एवढा पैसा कुठून येतो काय येतो? त्याला म्हणलं जरा थोडं मामाला असं तर बोलू जरा थोडं म्हणलं. मामाला लय मोठी ओळख आहे म्हणलं, आणि माझं दिवसाला 1 करोड रुपये येतात म्हणलं. मी 1 करोड रुपये दिवसाला येतात म्हणलं. कारखाना आहे म्हणलं आपला मोठा, लय मोठी हस्ती म्हणलं आपण. मामा म्हणतो अरे तू सचिन तेंडुलकरपेक्षा मोठा आहे. हा म्हणलं खरं आहे. चला फॉर्च्युनर थांबली रे इकडे आता. व्हिडिओ असतात ना याला? हां व्हिडिओ असतात ना तुमचे? हो असतात की. ते ह्याला होते ना आता मध्ये वाघ आलता तुमच्या हो आलता वाघ आलता जवळ. तंबूच्या इथं हो रात्रभर तुम्ही. बरं होता. हॅपी जर्नी. धन्यवाद. ओके. जाम झाला काय हायवे जाम व्हायला लागला रे. नुकताच रस्त्याला आलोय, नुकताच ह्या मेन रोडला आता नुकताच लागलो या, आणि एवढी गर्दी व्हायला लागली का नाही इकडं सांगतो तुम्हाला. फोटो बिटो घेतो आणि नंतर निघतो. त्या मधल्या रस्त्याने आलोय आता इतक्यात. ह्या मधल्या रस्त्याने आलोय आणि आता बोरकडे चाललोय. जाम कसं चालू? मी नुकताच मेन रोडला आलोय, म्हणजे मेन रोडला पण नाही, नॉर्मल रोडला आलेलो या. आणि एवढी माणसं जमल्या तिकडं नाही तुम्हाला काय सांगायचं, भयंकर लोक जमल्या ती राहू. मला थांबायला जागा बघायला नाडमुडी कुठतरी आज, नाहीतर लय राडा होईल. थांबायचं ठिकाण फायनली मी हुडकलेलं आहे. भोरच्या पाठीमागं फक्त 2 ते 3 किलोमीटर आहे. आणि ह्या ठिकाणाचा टेंट लावायचं ठरवलं आहे, कारण की गर्दी लय जास्त व्हायला लागली माझ्याकडनं. तर त्यामुळं काय आहे ना, आता जर मी गावात गेलो तर गर्दी लय होईल माझ्याकडनं. तर त्यामुळं काय म्हणलं ना, उद्या गर्दी काय व्हायची ती, पण म्हणलं आज जर ह्या ठिकाणी टेंट लावलं ना, उद्या सकाळ मी लवकर निघेल. आणि सायकलीचं काम करायचं आहे. पायंडेल लूज तर मी 10 वेळा पायंडेल तरी आवडला असेल. चला टेंट लावू, बाकीच्या गोष्टी तुम्हाला नंतर सांगतो. आधी तर मस्त टेंट लावून घेतो. अशीच जागा इथं आहे चांगली, एवढ्यात चांगलं लावून घेतो टेंट. ओके समजा एकदम मस्त मजा झालेलं आहे. तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया तुम्हाला सांगा कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला. हा मेहनत घेतली ना लई जास्त. हा काम माईक चार्जिंग लावायचं आहे. त्यानंतर आता मला फ्रेश व्हायचं आहे आणि त्यानंतर करायची आज दिवसभराची एडिटिंग. तर चला मी लागतो माझ्या आता कामाला. वडापाव खातो या.
एडिटिंग करायची, त्यामुळे व्हिडिओ घेतोय मोबाईलमध्ये समजा कॅमेऱ्यामधलं हे जेवायला. आज संध्याकाळचं माझं हे जेवण आहे. आज पहाटेला उठलो 3:30 वाजता एडिटिंग केली होती आणि आता मला एडिटिंग करायची फिरून अजून. डेली ब्लॉग आहे ना, त्यामुळे सुट्टी घेऊन जमत नाही. हे जेवाय. ओके, तर भावांनो, दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या 5 वाजले त्या ना आउटरो आता घेतो व्हिडिओचा, कारण की मी रात्रीच्याला 9-9:30 वाजता झोपीच गेलो लगे आणि दुसऱ्या दिवशीचा आता हे आउटरो घेतोय. तर भावांनो, कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब, कारण की खूप जास्त मेहनत लागते ब्लॉगिंग करायला, ब्लॉग बनवायला. तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. 2 लाख फॉलोअर्स लवकर कंप्लीट करून टाका आपलं. आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.